रामकृष्ण मंडळी, शुभ सकाळ. तर तुम्ही पाहू शकता आमची सकाळची धावपळ असते, कारण सकाळी गौरीचे पप्पा ड्युटीला जातात आणि गौरी पण स्कूलला जाते. दोघाचा बी टायमिंग एकच असल्यासारखा आहे. 5-10 मिनटाचा फरक असतो आणि त्याच्यामुळं सकाळी थोडं लवकरच आवरावं लागतं. आणि गौरीचे पप्पा शेती पण करता आणि जॉब पण करता बरं का. पण असं नसायला पाहिजे शेती आणि जॉब. कारण जॉब आणि शेती असल्यावर शेतातलं पण बघावं लागतं, जॉब पण करावं लागतं. मग सुट्टी काय असते हेच माहीत होत नाही आम्हाला. आणि यांचं तसंच आहे, 6 दिवस काम करतात आणि 1 दिवस सुट्टी असते, जे की रविवार असतो बरं का सुट्टीचा. पण त्या दिवशी पण शेतातली एवढी कामं असतात की कुठून सुरुवात करावं आणि कुठं शेवट करावं हेच कळत नाही. तरीसुद्धा मी मागची बरीच कामे करते, कारण खुरपणी ही जी कामे मला होतात तेवढी मी करते, जेवढी होईल तेवढी. पण तरीसुद्धा शेतातली कामं काय एवढी लवकर म्हणजे आवरण्यासारखी नसतातच. तरी रविवारी आमचं जे जे लांब शेतं वगैरे आहेत, तर मग रविवारी आम्ही ते शेतातले कामं करून घेतो. तर मला कधी कधी गौरीच्या पप्पाचं खूपच वेगळं वाटतं की त्यांना आरामच भेटत नाही. कधीतरी स्पेशल टाईम काढला तर आराम भेटला तर भेटला, पण विदाऊट प्लॅनचा आराम त्यांना भेटतच नाही. कारण आराम करायसाठीच त्यांना प्लॅन केल्यासारखं करावं लागतं. कारण 6 दिवस झाले की रविवारी पूर्ण रविवारी काम म्हणजे कामच असतं शेतातलं. कारण शेतात पण सारखं लक्ष द्यावं लागतं. नाही दिलं तर 6 महिन्याचं पीक जातच जातं. थोडं पण दुर्लक्ष करायला जमत नाही बरं का शेतात. कारण फवारण्या हे एक जरी फवारणी चुकली तर रोग वगैरे पडतात पिकावर. त्याच्यामुळं जमत नाही तसं दुर्लक्ष करून. पण असू द्या, आता जे आहे ते करावंच लागतं. कारण म्हणतात ना, हे जुटत नसतं बरं का. काही ना काही कमीच पडत असते. त्याच्यामुळं रिलॅक्स राहिलेलं बरं. पण काय करावं, माणसाचं मन एवढं हळवं आहे की रिलॅक्स राहता येत नाही. टेन्शनच येतं आहे कुठल्या पण गोष्टीचं. कारण किती लागतं माणसाला, पण किती धावपळ आयुष्यामध्ये. कधी कधी तर काय चाललं आहे काय नाही हे सुद्धा कळत नाही. या धावपळीमध्ये माणूस कधी कधी स्वतःला विसरून जातो. स्वतःचंच खूप काही विसरायला लागतो. पण असं, पण मला काही वाटत नाही, कारण आम्ही खूप कसल्याही परिस्थितीतून निघलेलो आहे. त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही. पण तरीसुद्धा माणसाला आराम पाहिजे असं वाटतं कधी थोडाफार. पण मला गौरीच्या पप्पाचं लयच वेगळं वाटतं. त्यांना आराम म्हणजे भेटतच नाही बरं का. कसंच एवढं त्यांना मॅनेज म्हणजे त्यांना कसंच ॲडजस्ट होतं एवढं. मी कधी कधी त्यांना कधी पण तेच विचारते, तुम्हाला कसं एवढं होतं, कसं रोज जावं वाटतं कामाला, तिथून आल्यावर पण इथं घरी बी करावं वाटतं. पण असं माणसांना खरंच भरपूर कामं असतात. आपल्याला वाटतं महिलांनाच असतात, पण आपल्यापेक्षा त्यांना कामं असतात बरं का. तर मला ते शाळेत सोडलं गौरीला. आता बाय.